परमेश्वराच्या नावाला खरोखर धन्यवाद असो की परमेश्वराने आज आपल्याला एकत्र केलेला आहे आणि त्याच्या जवळ त्याने आपल्याला आणलेला आहे. आपला जो विषय आहे हा फार महत्वाचा असा विषय या ठिकाणी चालू आहे. आपण फादर्स डे पासून विषय पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की किती प्रकारचे पिता आहेत आणि त्या प्रत्येक पित्याविषयी त्याला शुभेच्छा देत असताना आपली जी काही एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीविषयी आपण अभ्यास करीत आहोत आणि त्याच्या मधून हे शिकत आहोत की आपली जबाबदारी पूर्ण करून त्या शुभेच्छा ज्या आहेत त्या आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून तेव्हा आपण या समयाला आजचा जो विषय आहे त्यामध्ये पाहणार आहोत आध्यात्मिक पिता. मागच्या वेळेस आपण पाहिलं स्वर्गीय पिता है ना, हेवनली फादर. आता आपण स्पिरिच्युअल फादर याविषयी काय करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. आध्यात्मिक पिता त्यामुळे ही फार एक महत्वाची अशी बाब आहे आपल्या सर्व लोकांसाठी की आपला जो आध्यात्मिक पिता, आध्यात्मिक जन्म ज्याच्याद्वारे झालेला आहे त्याची आठवण जी आहे ती आपण करायला पाहिजे, त्याची आठवण करायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जे वचन अध्ययनासाठी घेतो त्याच्यातून एक वचन मी पुन्हा वाचत आहे. इथे असं म्हटलेलं आहे, मी तर तुम्हास, करिंथकरास पहिले पत्राचा 4 अध्याय आणि 15 वचन, मी तर तुम्हास ख्रिस्त येशू मध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. सुवार्तेच्या योगाने जन्म दिलेला आहे. या ठिकाणी आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत की आपल्याला आध्यात्मिक पिता जो आहे तो परमेश्वराने दिलेला आहे. आणि मग हा जो आध्यात्मिक पिता आहे या आध्यात्मिक पित्याविषयी आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचंय. जसं आता आपण शारीरिक पिता आहे किंवा आपल्याला मानलेला जो पिता आहे याकडे आपण लक्ष देतो. जर समजा आपल्याला आई वडील नसेल, आपण अनाथ असेल तर आपल्याला कोणी सांभाळलं त्याच्याकडे आपण लक्ष देतो, किंवा आपल्या घराण्यातील जे वडीलधारी व्यक्ती आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देतो. काही वेळेला आपण या सगळ्यांकडे लक्ष देतो, जन्म दिलेल्या आई वडिलांकडे किंवा आपले काका काकू जे असतील किंवा आपले मामा मामी जे असेल किंवा आजी आजोबा जे असेल, अशा सगळ्यांकडे आपण लक्ष देतो. का देतो, तर ते आपलं कर्तव्य आहे. जी चांगली मुलं आहेत, ज्यांच्यावर चांगले संस्कार पडलेले, ज्यांच्यावर वळण पडलेले, ते हे सर्व गोष्टी. आणि हे वळण कोण आपल्यावर पाडतं, तर हे वळण पाडण्यामध्ये एक महत्वाचा वाटा जो आहे तो आपल्या आध्यात्मिक पित्याचा आहे. आणि म्हणून आपले जे आध्यात्मिक पिता आहे त्याकडे आपण लक्ष द्यायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे सेवक आहेत या सेवकांकडे आपल्याला लक्ष देणं फार महत्वाची गोष्ट. या ठिकाणी जसं वचन सांगितलं की सुवार्तेच्या योगाने जन्म दिलेला आहे. आध्यात्मिक जन्म जो आपण म्हणतो हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि मग आपल्या आध्यात्मिक पित्यांमध्ये कोण कोण येऊ शकतं, या आध्यात्मिक पित्यामध्ये आपण लहान असताना समजा जे विश्वासही कुटुंबात जन्मलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये संडे स्कूलचे टीचर आहेत. त्याचप्रमाणे युथ मध्ये ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस युथ मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जे मार्गदर्शक शिक्षक आहेत, त्याच्यानंतर मंडळीची जी काही पाळक आहेत हे त्याच्यामध्ये आहेत. जर समजा आपण मोठे असताना प्रभूमध्ये अगोदर नाहीये, आपण विश्वासणाऱ्या कुटुंबात नाही जन्मलो, पण आपण प्रभूचा स्वीकार केलाय, तर ज्याच्या मार्फत स्वीकार केलेला आहे ती व्यक्ती, ज्याने सुवार्थ सांगितली ती, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण वचन शिकतो वाढतो ते व्यक्ती.
हे आपले आध्यात्मिक जे आहेत पिता झालेले आहेत. तसंच आपले नाहीयेत, परंतु ज्यांनी सेवा केलेली आहे आणि वचनाप्रमाणे वयाच्या मानाने आता ते सेवेत नाहीयेत, आपल्या जगिक भाषेमध्ये सेवा निवृत्त झालेले म्हणून जे असे सेवक आहेत, अशा सेवकांकडे सुद्धा लक्ष द्यायचं. कारण प्रियांनो, एक फार महत्वाची गोष्ट मी सांगत आहे तुम्हाला, ती ही की आपल्यामध्ये सेवा करत असताना त्या सेवकाला तेवढाच लोक काय करतात, सन्मान करतात, तेवढाच मान त्याला देतात, तेवढाच आदर त्याचा करतात आणि आहे त्या वेळेमध्येच त्याच्याशी संबंध ठेवून त्याच्या ज्या काय विषयाच्या काळजी किंवा कर्तव्याच्या गोष्टी आहेत त्या करत असतात. आणि सेवक जर समजा तिथून बाहेर पडला, एक तर निवृत्त झाला असेल किंवा संस्था असेल तर त्याची बदली जर झाली असेल तर त्याला विसरून जातात. आणि आज असं आपण जर बारकाईने लक्ष देऊन पाहिलं तर पुष्कळ सेवक असे आहेत की जे सेवक मंडळीतून बाहेर गेलेले आहेत, कोणी निवृत्त झालेला आहे किंवा कोणी दुसरीकडे सेवा करत आहे, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. ते नव्याने सेवा जर करीत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण पुष्कळ असे सेवक आहेत, त्यांच्या संगती माझा संबंध आलेला आहे. निवृत्त सेवक जे झालेले असतात त्या सेवकांची आर्थिक जी परिस्थिती आहे ती हलाखीची झालेली असते. कारण देवाच्या सेवकाला पेन्शन नसते, देवाच्या सेवकाला प्रॉव्हिडंट फंड नसतो, देवाच्या सेवकाला काय नसतं, एक विश्वास असतो. आणि प्रियांनो, हे लक्षामध्ये असू द्या की जे देवाचे पूर्ण वेळ सेवक असतात ते सेवक आपलं जीवन देवासाठी देतात आणि त्यामध्ये ते कष्ट करतात, लोकांना देवाचा संदेश देण्यासाठी. देवाने दिलेली एक जबाबदारी, त्यामध्ये जे विधी आहेत ते मनापासून ते करतात, जी अर्पण आहे, जी भेट आहे ते मनापासून ते देतात, मध्यस्थीची जी प्रार्थना आहे ते मनापासून करतात आणि त्याचा आशीर्वाद जो आहे तो सर्वांना प्राप्त होतो, सर्वांना प्राप्त होतो. त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या द्वारे आपलं जीवन जे आहे ते जीवन हे स्तुतीमध्ये उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक पिता जो आहे त्याच्याकडे आपण बारकाने लक्ष द्यायचं. आता प्रियांनो, जर आपल्याला असं वाटत असेल की आम्ही एका मंडळीत जातो, मान्य आहे, आपण आपल्या मंडळीमध्ये जातो, ही गोष्ट योग्य आहे, परंतु त्या व्यतिरिक्त आपण जो काही बाकीचा खर्च करतो, हा जो काही खर्च आहे, हा खर्च वायफट न करता आपण या देवाच्या सेवकांना जर सहकार्य केलं तर ती चांगली गोष्ट आहे. कारण प्रियांनो, ही गोष्ट लक्षामध्ये असू द्या की आपल्याला देवाला जे द्यायचं आहे ते काय काय द्यायचं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण पुष्कळ वेळेस असं होतं की लोकांना फक्त एवढंच माहिती असतं. काय माहिती असतं? की दशांश द्यायचं. मी पुष्कळ वेळेला ही गोष्ट सांगितलेली आहे, आपल्याला आपल्या जीवाची खंडणी म्हणून एक दिवसाचं जे काही असेल ते आताच्या परिस्थितीच्या अनुसार आपल्याला द्यायचं. तसं पवित्र शास्त्रामध्ये त्याची ठराविक अशी उत्पन्नाची एक अमाऊंट जी आहे ती सांगितलेली आहे. ते अधिक पण द्यायची नाही आणि कमी पण द्यायची नाही, ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दशांश द्यायचं, ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अर्पण जे आहेत ते आपल्याला करायचे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण देवाच्या समोर जातो समर्पण घेऊन व्यक्तीचं, त्यावेळेस त्यासोबत सुद्धा जे काय द्यायचंय ते त्या ठिकाणी द्यायचंय. त्याच्यानंतर विशिष्ट समय असतो, हंगामाचा सण जसं आपण म्हणतो की वर्षातून एकदा आपलं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न आपल्याला त्याचा पहिला जो भाग आहे तो आपल्याला द्यायचा असतो. हे सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे केल्या तर जे आध्यात्मिक पिता म्हटलेलं आहे, दुसऱ्या भाषेत जे देवाचे सेवक आहे, या सेवकांची वचनाप्रमाणे आपण काळजी घेतो आणि त्याचा परिणाम असा होतो की देवाचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो. प्रियांनो, हे लक्षामध्ये ठेवा. आपल्याला असं वाटतं की नाही मी सर्व काय केलेलं आहे,
पण आपल्या जीवनाकडे पहा, जर आपल्या जीवनामध्ये एखादी जरी गोष्ट कमी असेल तर हे निश्चित आहे की आपण देवाची जी आज्ञा किंवा जी जबाबदारी आपल्यावर आहे, ही जबाबदारी आपण पूर्ण केलेली आहे. ती कोणती? आपण जर काम करत असेल, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आपण जर काम करत असेल तर त्या कामामध्ये योग्य रीतीने आपण पुढे जायला पाहिजे. कामामध्ये आपण योग्य रीतीने यशस्वी असं व्हायला पाहिजे. जर समजा आपल्या कामामध्ये काही समस्या निर्माण होतात, कामातील जबाबदारीमध्ये समस्या निर्माण होतात किंवा कामामधील कृतीमध्ये काही समस्या निर्माण होतात, तर हे निश्चित आहे कुठेतरी आपण चुकतो. दुसरी गोष्ट, आपल्या शरीराच्या विषयी आपण पाहायचं. आपलं शरीर देवाने दिलेलं एक सगळ्यात मोठं वरदान आहे. देवाची प्रतिकृती अशी आपण आहोत आणि या शरीराकडे बारकाईने लक्ष द्यायचं. जर आपल्याला या शरीरामध्ये अनैसर्गिक रित्या काही कमतरता जर जाणवत असेल, वयाच्या मानाने नाही, काही कमतरता जर जाणवत असेल, तर हे निश्चित लक्षात घ्यायचं की आपण कुठेतरी चुकत आहोत, कुठेतरी आपण पाठीमागे पडत आहोत. आणि प्रियांनो, हे शरीर देवाची देणगी आहे, तर या शरीराला आपण शेवटपर्यंत सांभाळणं ही सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि हे सांभाळत असताना फक्त जैविक दृष्ट्या याची काळजी घ्यायची असं नाहीये, तर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा काळजी घ्यायची. आणि म्हणून कॉटेज प्रेयर मध्ये आपण पाहत आहोत, स्तोत्र 24 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभं राहील, तर ज्याचे हात स्वच्छ. पहिला शब्द दिलेला आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. लोकांसमोर तुमचा प्रकाश असा पडू द्या की तुमची सत्कर्म पाहून त्यांनी स्वर्गीय पित्याचं गौरव करा, हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय. म्हणजे प्रियानो, जे आपलं शरीर आहे, या शरीराविषयी सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि हे शरीर सांभाळायला पाहिजे. जर याच्यात काही बिघाड होत असेल ते लक्षामध्ये ठेवा, कुठेतरी आपण कमी पडतो. आपली जी काही जबाबदारी आहे, ही जबाबदारी काय आहे? काय आपली जबाबदारी? आपल्याला लेवी म्हणजे देवाचे सेवक, विधवा, अनाथ आणि उपरीचे आहेत, यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यांची काळजी घ्यायची. यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, त्याची पूर्तता जी आहे ती आपल्याला करायची आहे. हे फार महत्वाचं आहे, फार म्हणजे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे लक्षामध्ये असू द्या की आपण आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादी गोष्ट करतो, ती पण थोडक्यामध्ये करतो आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो, विषय बंद करतो. ठीक आहे, असं नाहीये. या गोष्टी मी का सांगत आहे, ते यासाठी सांगत आहे की आपली जी काही एक जबाबदारी आहे, ही जबाबदारी आपण यशस्वीरित्या काय करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. पूर्ण करायला पाहिजे. फार सुंदर असं या ठिकाणी हे आपल्याला सांगितलेलं आहे, फार सुंदर असं. आणि म्हणून प्रियांनो, हे लक्षामध्ये असू द्या की आपण प्रत्येकाने जी काही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे, ही जबाबदारी काय करायची, पेलवायची, ही पूर्ण करायची. आणि हे यासाठी पूर्ण करायची की देवाचं गौरव त्याच्यातून व्हायला पाहिजे. आध्यात्मिक पिता जो आहे, या पित्याविषयी आपण सतर्क असायला पाहिजे. कारण आध्यात्मिक पिता याच्यामध्ये आपण पाहतो की आपला पिता किंवा गुरु, शिक्षक किंवा वडील बंधू किंवा खरा मित्र जो आहे, तो याच्यामध्ये येतो. आणि आपल्या आध्यात्मिक पित्याला
आपण आपले पिता किंवा गुरु, शिक्षक किंवा वडील बंधू किंवा खरा मित्र किंवा खरा शेजारी हे आपण समजायला पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख, संकट, समस्या सुद्धा असतात, मग त्यावेळेस आपल्याला एक आधार देण्याचं काम जे आहे, आपल्यासाठी प्रार्थनेची एक मध्यस्थीची आहे, ती कोण करत असतं? ते आध्यात्मिक पिता. आता काही वेळेला काही गैरसमज असे लोकांचे असतात. कोणते गैरसमज असतात हे लक्षामध्ये घ्या. तर काही लोक काय करतात, साक्ष देताना आपण ऐकतो, फक्त साक्ष देण्यापुरतेच ते तेवढं सांगतात की असं असं आमच्या जीवनात घडलं, आमच्या कुटुंबात घडलं, कामात घडलं, आणि मग आम्ही रात्रंदिवस प्रार्थना केली, गुडघ्यावर बसून प्रार्थना केली आणि देवाने प्रार्थनेचं उत्तर दिलं. काही जण म्हणतात की मी माझ्या वडिलांना सांगितलं आणि माझ्या वडिलांनी प्रार्थना केली, देवाने उत्तर दिलं. काही जण सांगतात माझ्या आईला मी सांगितलं, माझ्या बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं, कोणाला अमक्याला सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने उत्तर दिलं. त्यानं फार चांगली गोष्ट आहे. ही फार चांगली गोष्ट आहे की आपण सांगतो आणि देव प्रार्थनेचं उत्तर देतो. याच्यातून आपण हे शिकतो प्रियांनो की देव प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे, देव ऐकणारा आहे. मग ऐकणारा जो देव आहे, मग ज्या व्यक्तीची प्रार्थना देव ऐकतो आणि ज्याच्याविषयी प्रार्थना केली त्याचं देव ऐकतो, तर त्या दोघांनी देवाच्या विषयी असलेली आपली जी काही कर्तव्य आहेत, आपली काही जबाबदारी आहे, ती आपण पूर्ण करायला पाहिजे. ती काय करायला पाहिजे? पूर्ण करायला पाहिजे. प्रियानो, फार सुंदर रीतीने असं हे मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. किती जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पूर्ण करणं हे आपलं काम आहे. आणि जर समजा आपण ही जबाबदारी पूर्ण करत नाही, तर त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचा परिणाम असा होतो की आजची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला हे ना, या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार असे आहोत. विश्वासणाऱ्यांचा जो काही समुदाय आहे, हा समुदाय लोकांच्या समोर एकत्रित येत असतो, पण या समुदायामध्ये असलेले जे काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, तर हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. एक वेगळ्या समजुतीमध्ये, गैरसमजमध्ये लोक राहत आहेत. त्यांना फक्त असं वाटतं, काय वाटतं की आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आम्हाला देवाची लेकरं म्हणावेत. परंतु प्रियांनो, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे जर पाहिलं तर कुठल्याच अँगलने ते देवाची लेकरं ही वाटत नाहीत. मला करायचं, कुठल्याच अँगलने ती लोक देवाची लेकरं वाटत नाहीत. उलट त्यांच्यापेक्षा ती लोक बरे आपल्याला वाटतात, कोणती? की जी देवामध्ये नाही आहेत, की ज्यांना देवाची ओळख झालेली नाही. हे का होतं? काही वेळेला लोक म्हणतात की आम्ही एवढं चांगलं वागतो, मग आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद का नाही? जे लोक असे वाईट वागतात त्यांच्या जीवनामध्ये एवढा आशीर्वाद का? पैसा त्यांच्याकडे का? धन दौलत का? या बाकीच्या सर्व गोष्टीचा विचार करण्यापेक्षा महत्वाची जी बाब आहे की आपण कसं वागतो याकडे आपण लक्ष द्यायचं. आपण कसं वागतो. प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जर समजा देवाच्या वचनाप्रमाणे आपण राहिलो नाही, आपण चाललो नाही, तर काय होणार आहे?
फक्त एक जी बाजू आहे ती आपली व्यवस्थित होऊ शकते, ती कोणती? तर मंडळी, आणि त्या मंडळीमध्ये काही ठराविक ठिकाणी पैसा जो आहे तो एकत्र येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं काय? विधवा आहेत, अनाथ आहेत, त्यांच्याविषयी काय? उपरी आहेत, त्यांच्याविषयी काय? आता हे जे असे आध्यात्मिक सेवक आहेत त्यांच्याविषयी आपण काय विचार करतो? फार महत्वाची बाब आहे प्रियांनो, हा विचार आपण करायला पाहिजे. कारण मी पाहिलं की अनेक असे देवाचे सेवक आहेत की जे वयाच्या अनुसार निवृत्त झालेले आहेत असं आपण म्हणतो. बरेच लोक आता त्यांचं वय झालेलं आहे. काय सेवक वय झाल्या ज्याच्यामध्ये शारीरिक दृष्ट्या कमकुवत होतात, अशक्त होतात, मग त्या ठिकाणी आपण पाहतो मग मंडळी म्हणते की नाही आता आपण असं असं करूया, दुसरा सेवक आपण ठेवूया, आपल्याला असं पाहिजे तसं पाहिजे. सेवकांच्या विषय प्रियांनो परमेश्वरने नाही केलं. आपलं काम आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आता या ठिकाणी आपण एक वचन वाचूया, अनुवादचं पुस्तक या ठिकाणी म्हटलेलं आहे ना, फार सुंदर झालंय. दर 3 वर्षांनी 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशांश बाजूला काढून आपल्या गावाचा माग. हे फार सुंदर असं वचन आहे. इथं म्हटले दर 3 वर्षांनी 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी 3 वर्षाला काय मिळायचं? लोकांना मानधन मिळायचं, वर्षाला त्यांचं ते मजुरी मिळायची. सर्व वेचणं हे ते सगळा प्रकार वेगळा, पण मजुरीचा जो भाग असायचा आणि वर्षाचा दशांश. आता इथे आपण पाहतो 3 वर्षाने. आता जर समजा आपल्याला रोज जर समजा पगार मिळतो तर दर 3 दिवसानंतरचा एक पगार, आठवड्याला मिळतो तर दर 3 आठवड्यानंतरचा पगार, महिन्याला मिळतो दर 3 महिन्यानंतरचा पगार. आणि जर आपण सालगरी आहोत, आताही काही शेतांमध्ये सालगरी म्हणतात की त्यांना वर्षाचं सगळं मिळतं, तर ते जर असेल तर त्यांनी वर्षाचं 3 वर्षांनी म्हणजे 3ऱ्या वर्षाच्या नंतर आपण काय कुठं म्हटलेलं आहे? आपल्या गावात जमा कर. म्हणजे आपण बाहेर गावी कुठं काय असं इकडे काय, तर हा कोणासाठी जमा करायचा? की लेव्यास तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने. लेवी म्हणजे देवाची सेवा करणारे. याजकाच्या नंतर जर लेवी घराण्यातील जे याजक असतात ते हे ना, याजक लेवी घराण्यातले असतात आणि मग वय झाल्यानंतर त्यांना द्वारपाल म्हणून किंवा मंदिरात इतर कामं दिले जातात. म्हणजे आताच्या भाषेमध्ये, आताच्या लोकांच्या भाषेमध्ये निवृत्त झालेला पाळक, रिटायर झालेले पाळक, मग त्यांच्यासाठी हा एक किस्सा. किंवा जे पाळक चांगली मंडळी, जी आर्थिक दृष्ट्या सुदृढ अशी मंडळी झालेली असते, ती सोडून जर समजा नवीन सेवा करत आहे तर त्या ठिकाणी त्या सेवकाला जी एक मदत आपण म्हणतो, एक सहाय्य जे म्हणतो, ते सहाय्य. आता आपल्या भारतीय लोकांच्या याच्यामध्ये की सपोर्ट त्याला म्हणतात. काही लोक म्हणतात की त्याला फॉरेनचा सपोर्ट आहे. म्हणजे असं त्याचा अर्थ होतो की फॉरेन मध्ये काही लोकांच्या घरामध्ये प्रिंटिंग प्रेस आहे नोटा छापायची, किंवा त्यांच्याकडे झाड आहे ते पैसे तर पाठवतात. तसं नाहीये. तो त्यांच्या उत्पन्नातील हिस्सा असतो प्रियांनो. आणि हे पवित्र शास्त्र दिले हे त्यांना कळालं. मग त्यांना जर कळालं ते जर करू शकतात तर आपण काय करू शकत नाही? त्या काळात जर अनाथ आश्रम, त्या काळात जर बोर्डिंग्स ज्याला आपण म्हणतो, त्या काळात जर वृद्ध आश्रम, त्या काळात जर विधवेंची काळजी घेण्यासाठीच्या सुविधा, या उपरी लोकांच्या सगळ्या गोष्टी जर होत्या, तर आता का होऊ शकत नाही? कारण तोच परमेश्वर आहे, तो कधी न बदलणारा आहे, त्याचं वचन बदलणारं नाहीये. त्या काळात जर परमेश्वर शिकवतो, परमेश्वराचं वचन लोकांना कळतं, लोकांमध्ये परिवर्तन होतं आणि लोक कधी, मग आज का नाही होऊ शकत? कारण याचं काय आहे? तर आपल्याला देवाचं जे वचन आहे, हे वचन खऱ्या रीतीने समजलेलं नाहीये. आपण अजूनही पुष्कळ लोक एक वेगळ्या भ्रमात असतात. काय बाबा रविवारी गेला, काय झालं, काय नाही, काय पास्टरांनी उपदेश केला, काय म्हणतात, काय संदेश दिला, बस एवढंच आपल्याला माहिती आहे. तुमच्या पलीकडे नाही आहे. पुष्कळ लोकांना हे सुद्धा कळत नाहीये की रविवारच्या दिवशी आपण जातो आणि काय त्या ठिकाणी होतं हे सुद्धा समजत नाहीये. काही सेवक असे आहेत
की त्या सेवकांना सुद्धा कळत नाही. त्यांना असं वाटतं की कशी तरी करून हे रविवारचे समय जे आहे ते आपण हे करून टाकायचं, पार करून टाकायचं. तसं नाहीये प्रियानो. आपण ज्या वेळेस देवाच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये जातो, त्यावेळेस देवाचं जे नियमशास्त्र वाचून दाखवण्यापूर्वीच्या वेळेस सांगितलेलं आहे की ते वाचून दाखवायचं. तर हे ज्यावेळेस आपल्याला वाचून दाखवण्यात येत असतं किंवा याच्याविषयी ज्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करतं, त्यावेळेस आपण ते बारकाईने काय करायचं, ऐकायचं असतं आणि लक्ष द्यायचं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस वाचण्याचा समय आला, त्याने जे वचन वाचलं ते तो उपस्थित असलेल्या लोकांनी बारकाईने ऐकला. हे का, कशासाठी? तर हे आपल्याला आध्यात्मिक जागृती मिळण्यासाठी असतं. आणि म्हणून प्रत्येक सेवकाने पण बारकाईने ही सगळ्या गोष्टी शिकवायच्या. आज जर आपण विचार केला तर आपल्या देशाची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर देवाचं जे कार्य आहे हे कार्य वाढत आहे, परंतु काही ठिकाणी बंद होत आहेत. का बंद होत आहेत? का बंद होत आहेत? कार्य बंद होण्याचं कारण हे आहे की जर त्या ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी घडल्या असेल तर. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिले शमूएल याचा 2रा अध्याय. फार महत्वाचा असं हा शास्त्र भाग आहे. इथे असं म्हटलेलं आहे, यास्तव इस्रायलाचा देव. पहिले शमूएल 2रा अध्याय 30 वचन. यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मजसमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते. पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करेन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान करेन. या ठिकाणी एली याजक जो आहे त्याच्या घराण्याविषयी सांगितलेलं आहे. याजकाची लेकरं याजक व्हायला पाहिजे हे सर्वांना माहित आहे, पण इथं एक साखळी जी आहे ही तुटली. इथे परमेश्वराने काय केलेलं आहे, ती बंद केली. कारण परमेश्वर म्हणतो, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अपमान करेन. प्रत्येक याजक जो आहे, या याचकाने बारकाईने लक्ष देणं आणि आपली जबाबदारी पूर्ण करणं ही महत्वाची गोष्ट आहे. जर समजा याचकाने यामध्ये आपली जबाबदारी पूर्ण केली, ते आध्यात्मिक पिता आहेत, तर त्यांनी सुद्धा ही जबाबदारी पूर्ण करायची. जर नाही केली तर परमेश्वर आपलं अभिवचन बदलतो. आणि प्रियांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण आध्यात्मिक पित्याची काळजी घ्यायची आहे. कारण मागच्या वचनात सांगितल्याप्रमाणे की दर 3 वर्षाने या ठिकाणी परमेश्वर त्यांना द्यायचंय आपल्याला. आध्यात्मिक पित्याकडे आपलं लक्ष जे आहे हे लक्ष असायला पाहिजे. आणि आध्यात्मिक पित्याविषयी सुद्धा हे लक्षामध्ये घ्या. आध्यात्मिक पित्याच्या जर कुटुंबाविषयी, त्यांच्या शेवटच्या याच्याविषयी जर असं काही घडलं तर हे निश्चित लक्षात ठेवा की त्या सेवकाने देवाला तो सन्मान दिला, देवाचा आदर सोय तो केला नाही. तर त्याने फक्त आपल्या इथं एक वचन 29 वचन मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मंदिराची होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण्याची मी आज्ञा दिली आहे, त्यास तुम्ही का लाथ मारता? याचा अर्थ फार महत्वाचा आहे, हा याचकांसाठी आहे. का मारता? माझे लोक इस्रायल यांनी दिलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? तू आदर का करीत आहेस? म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी परमेश्वरापेक्षा आपल्या लेकरांच्या विषय इथं म्हटलेलं आहे की तू आदर का करत आहेस. असं जर पाहिलं
लक्षामध्ये येईल की आता काही जे सेवकांमध्ये असे जे स्वतः बनलेले सेवक आहेत पुष्कळशे, हा, की ज्यांना स्वतःच्या कुटुंबाविषयी जास्त काळजी असते. लोकांनी बनवलेले जे सेवक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. सैतानाने बनवलेले जे सेवक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. देवापेक्षा ते स्वतःच जे आहे त्याची काळजी घेतात. सेवकाकडे जर येतं तर त्यांनी पण हे लक्षामध्ये ठेवायचं की याचा जो हिस्सा आहे तो हिस्सा प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला काय करायचं द्यायचं आहे. आध्यात्मिक पिता जो आहे, या आध्यात्मिक पित्याची जबाबदारी आहे, आपली सुद्धा जबाबदारी आहे. मग याच्यामध्ये आपण काय करायचं, आपण काय करायचं, आपण प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं. आपल्या मंडळी जर आपण ह्या गोष्टी सर्व पाहत नसेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने जो आपला आध्यात्मिक पिता आहे, मग तो निवृत्त झालेला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी सेवा करत असेल, तर त्या व्यक्तींनी काय करायचंय, त्यांच्यासाठी असलेला जो हिस्सा आहे तो हिस्सा तो त्यांना जाऊन द्यायचा. कारण एलीसारखी जर समजा त्या ठिकाणी सेवक असेल की जे फक्त स्वतःच्याच कुटुंबाचं आणि स्वतःच बघतात, असं जर असेल तर त्या ठिकाणी आपण हे नाही करायचं. प्रत्येक याचकाने आपली जबाबदारी बारकाईने पाळायची की त्याच्यामध्ये त्याने लेवी म्हटले की जे याच्या घरातील आहे ते त्यांची कुठलीही देवाविषयीची सेवा असेल ती सेवा, त्याच्यानंतर उपरी जे असेल ते, अनाथचे असेल ते आणि विधवाचे असेल ते, यांच्याविषयी त्यांनी काळजी घ्यायची. जर ते घेत नसेल तर देवाच्या दृष्टीने ते दोषी आहे आणि देवाचा शाप त्यांच्यावर आहे, चॅलेंजवर आहे. आपण आपली जबाबदारी पूर्ण करायची, सेवकांनी पण आपली जबाबदारी पूर्ण करायची. याच्यामध्ये आध्यात्मिक पिता जो आहे त्याच्याविषयी प्रत्येकाने आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आणि आध्यात्मिक पिता जो आहे त्याने सुद्धा आपलं कर्तव्य पूर्ण करायचं. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे. आज आहे भारतामध्ये सुद्धा अशी पुष्कळशी आध्यात्मिक पिता आहेत की जी ह्या सर्व गोष्टी करतात आणि मग नवीन नवीन ठिकाणी सेवा सुरू होत आहेत, नवीन बोर्डिंग सुरू होत आहेत, नवीन वृद्धाश्रम सुरू होत आहेत, अनाथ आश्रम, हे सगळं काही सुरू होत आहेत. तो काही ठिकाणचे बंद होते. कारण का, तर एली जो आहे त्याच्यासारखं, त्याच्या पुत्रांसारखं कदाचित त्या ठिकाणी 100% झालेलं असेल. आणि म्हणून देवाने काय केलेले, त्या घराची जी साखळी आहे सेवेची ती तोडून टाकलेली. पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो बोर्डिंगची जागा विकली जाते. का विकली जाते? कुठेतरी काहीतरी चूक झालेली देवाच्या दृष्टीने. मग ती जी बोर्डिंगची सेवा आहे ती सेवा त्या ठिकाणी परमेश्वर बंद करतो. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, शाळा, हॉस्पिटल हे बंद होत आहेत. ती सेवा बंद पडत आहे. म्हणजे देव ती काय करतो, त्यांच्या हातातून काढून घेतो. आणि मग नवीन ठिकाणे सुरू होते. आनंदाची गोष्ट आहे की आताही भारत देशामध्ये पुष्कळ ठिकाणी ही सेवा चालू आहे, पुष्कळ ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर NFE मिशन जे आहे, त्या NFE मिशनच्या सर्व शाखा ज्या आहेत त्या शाखेमध्ये जे आम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये धानोरा या ठिकाणी, त्याचप्रमाणे मनमाड या ठिकाणी या सर्व गोष्टी चालू आहेत. त्याच्यानंतर एजीच्या सुद्धा काही ठिकाणी काही शाखा ज्या आहेत ते चालू आहेत. आनंदाची गोष्ट आहे. मेथडिस्ट या ग्रुपमध्ये सुद्धा चालू आहे, काही ठिकाणी CNIच्या ग्रुपमध्ये, काही CSIच्या ग्रुपमध्ये या गोष्टी चालू आहेत. तो बऱ्याच ठिकाणी बंद पडत आहे. आध्यात्मिक पिता जो आहे, या आध्यात्मिक पित्याची स्वतःची जबाबदारी आणि मंडळीचे आपण सदस्य या नात्याने, आध्यात्मिक पित्याचे लेकर या नात्याने आपली सुद्धा एक जबाबदारी आहे ही आपण पूर्ण करायची. काही जण म्हणतील नाही आम्ही सर्व करतो पण आमची पाळतच नीट नाही. तो प्रश्न आपला नाहीये. आपलं काम आहे द्यायचं. लक्षात ठेवा, आपलं काम आहे द्यायचं. जे देवासाठी आहे, देवाने जे सांगितलेलं आहे
लेवियासाठी म्हणजे याजक घराण्यासाठी, लेवी घराण्यासाठी ज्याच्यात याजक झालेले ते, त्याच्यानंतर उपरी, अनाथ आणि विधवा यांच्यासाठी हे सर्व आपल्याला द्यायचं आहे. हे काम आपलं. आणि त्याचा दुरुपयोग जर केला तर देव त्यांच्यावर आपला हात उगारेल, त्यांना देव शापित करेल. हे देवाचं काम आहे, आपलं काम नाही. देवाच्या सेवकाला आपण नाव नाही ठेवायचं, आपलं काम आहे आपण द्यायचं. पण जर आपण ह्याच्यात कमी पडलो तर पुढे म्हटलेलं की तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल. जर आपण हे केलं, आणि इथं एक शब्द दिलेला आहे, अनाथ विधवा यांनी येऊन पोटभर खावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे द्यायचं तर व्यवस्थित द्यायचं, पोटभर खाव्याचं. आणि याच्यामुळे काय होणार आहे की तुझ्या हातच्या सर्व कामास तुला बरकत मिळेल. म्हणजे आपल्या कामामध्ये आपल्याला बरकत मिळेल, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कामात. जर समजा आपण इथं कुठं कमी पडतोय किंवा याच्यामध्ये काम करण्यास आपल्याला अडचण येत आहे, कोणती का व्यक्ती असो ना, साधारण व्यक्ती असो किंवा देवाचे सेवक असो, जर कुठे आपल्याला याच्यामध्ये कमतरता येत असेल, त्याचा अर्थ असा आहे की आपण कुठं चुकलं. त्याचं चॅलेंज वाढ. लक्षात ठेवा, तो परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग एकसारखा परमेश्वर आहे. तो कधी बदलणारा नाहीये. तो मग तो परमेश्वर जर त्यावेळेस सांगतो, तो परमेश्वर आज पण हे सांगतो. परंतु या ज्या सर्व गोष्टी आहेत या आमच्या जीवनात पूर्ण होत नाहीये, हे आम्हाला शिकवल्या जात नाहीये. आणि हे शिकवण्याचं काम जे आहे ते देवाच्या सेवकांचं असतं. आणि एक परीक्षण आपण करायचंय की आपण कोणाच्या सोबत आहोत, कोणासंगती आपलं आध्यात्मिक जीवनाची प्रगती करून होतो, याचा सुद्धा विचार करायचा. कारण सेवकांचा जर प्रकार म्हटलं तर या जगामध्ये 4 प्रकारचे सेवक आहेत. एक देवाने निवडलेला, दुसरा लोकांनी निवडलेला, तिसरा स्वतः बनलेला आणि चौथा शैतानाने बनवलेला. जो देवाने निवडलेला आहे तो या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करत असतो. पण याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे सेवक आहेत ते कधीच या गोष्टी करत नाहीये आणि त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आणि म्हणून पुष्कळचे सेवकांच आपण पाहतो, हे काय करायचं ते बाकीचे लफडे, ते बोर्डिंग फिल्डिंग कुछ नाही म्हणता हमको हाय आम्ही असंच चांगले. पुष्कळ जण असे आहेत की त्यांना या गोष्टी कळतच नाहीये. लक्षात ठेवा, जे अशा रीतीने वागतात, देवाचे सेवक असो किंवा विश्वासणारे असो, जे अशा रीतीने वागतात त्यांनी हे लक्षामध्ये ठेवायचं की आपण देवाची योजना जी आहे ती पूर्ण करत नाही. आणि मग देव आपल्याला आशीर्वादित कधीच करणार नाही. आपल्या शरीरात जर आपण कमी पडलो, आध्यात्मिकतेमध्ये जर कमी पडलो, पैशांच्या बाबतीत जर कमी पडलो, बुद्धीच्या बाबतीत जर आपण कमी पडलो, ज्ञानामध्ये, ते लक्षात ठेवा की आपण चुकलेलो आहोत. या 4 ह्याच्यात आपल्याला आशीर्वादित व्हायचे. 4 गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत. कारण देव त्याच्या लोकांना शरीराने, ज्ञानाने, वयाने, या सर्व गोष्टीने वाढवतो. आध्यात्मिक जीवनात वाढवतो, बौद्धिकतेमध्ये वाढवतो, आर्थिक म्हणजे पैशामध्ये वाढवतो, आणि शारीरिकतेमध्ये वाढवतो. 4 ह्याच्यात देव त्याची काळजी घेतो. त्याला कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाहीये. सैतानाचं एक कार्य फार जोरदार चालतो. काय करतो? सेवकांना कमतरता भासण्यासाठी लोकांच्या जीवनात कार्य करतो. लोकांच्या जीवनात. आता इथं जे वचन आहे, अनुवाद 14:28, दर 3 वर्षाने 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशांश बाजूस काढून आपल्या गावात जमा करायचा. अर्थ काय की हा कुठं बाहेर गावी आहे. मंडळीतले लोक बाहेर गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांचं जे कर्तव्य ते करायचं, दर महिन्याचं, दर वेळेचं, दर आठवड्याचं, दर दिवसाचं. पण 3 ह्याच्या नंतर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि जर समजा त्यांच्या गावात त्यांच्या ठिकाणी असलेले जे सेवक जर समजा एली सारखे असेल आणि ते काम करत नसेल, मग त्यांनी पुढाकार घेऊन
त्या संदर्भात काहीतरी करायचं, आपलं काम चालू ठेवायचं. जर एली सारखे याजक तिथं असेल तर देव बाजूला करेल आणि शमूएला सारखे नवीन त्या ठिकाणी घेऊन येईल. तो देव करेल त्या गोष्टी, देव त्या ठिकाणी करेल आणि त्या व्यक्तीच्या द्वारे जे काही कार्य आहे ते कार्य अधिक रीतीने वाढलं जाईल. पुढच्या